आकाशवाणी मुंबई. भक्ती सोनटक्के राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सरकारी योजनांचे फायदे तळागाळातल्या नागरिकांपर्यंत पोहोचावेत याकरता राज्यपालांनी पुढाकार घ्यावा असं राष्ट्रपतींचं राज्यपाल परिषदेत आवाहन. कृषी अर्थतज्ज्ञांच्या 32व्या आंतरराष्ट्रीय परिषदेत परदेशी प्रतिनिधींकडून भारतातल्या कृषी क्षमतेची आणि कृषी क्षेत्रातल्या एकंदर यशोगाथेची प्रशंसा. अवयव प्रत्यारोपणासाठी मानवी अवयव हवाई मार्गे, रेल्वे मार्गे किंवा रस्त्यानं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासंदर्भात केंद्र सरकारनं जारी केली कार्यपद्धती. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज बॅडमिंटनच्या उपांत्य फेरीत भारताच्या लक्ष्य सेनची लढत डेन्मार्कच्या व्हिक्टर ॲक्सलसेनबरोबर होणार. देशात विविध ठिकाणी पावसाचा प्रकोप. वायनाडमध्ये अद्याप बचावकार्य सुरू. आणि ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या शोभना रानडे यांचं आज सकाळी पुण्यात निधन. राज्यपालांच्या 2 दिवसीय परिषदेचा काल राष्ट्रपती भवनात समारोप झाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एकमेकांच्या अनुभवातून शिकण्याच्या भावनेनं सर्वसमावेशक चर्चा करण्याच्या राज्यपालांच्या प्रयत्नांचं कौतुक केलं. सरकारी योजनांचे फायदे तळागाळातल्या नागरिकांपर्यंत पोहोचावेत, विशेषतः अनुसूचित जाती जमाती आणि आदिवासींना या योजनांचा लाभ मिळावा याकरता राज्यपालांनी पुढाकार घ्यावा असं त्यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात सांगितलं. आदर्श राज्याचा वस्तुपाठ प्रस्थापित करणं ही राज्यपालांची जबाबदारी असून प्रभावी कामकाजासाठी राज्यपालांनी संबंधित राज्य सरकारांशी सतत संवाद साधावा असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी यावेळी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज्यपालांना राजभवनात शासनाचं आदर्श मॉडेल विकसित करण्याचं आवाहन केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील परिषदेला उपस्थित होते. नवी दिल्ली इथं आयोजित कृषी अर्थतज्ज्ञांच्या 32व्या आंतरराष्ट्रीय परिषदेत उपस्थित असलेल्या परदेशी प्रतिनिधींनी भारतातल्या कृषी क्षमतेची आणि कृषी क्षेत्रातल्या एकंदर यशोगाथेची प्रशंसा केली आहे. या 6 दिवसीय परिषदेला 75 देशांमधले कृषी अर्थतज्ज्ञ उपस्थित असून त्यांनी भारताच्या कृषी क्षेत्रातल्या कामगिरीचं आणि संशोधनाचं कौतुक केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल या परिषदेचं उद्घाटन झालं. भारत अनेक कृषी उत्पादनांमधला अग्रणी उत्पादक आहे. भारताची वैविध्यपूर्ण जैवसंस्था आणि कृषी शिक्षणासाठी आवश्यक पायाभूत सुविधा यांनी कृषी क्षेत्रातल्या भारताच्या प्रगतीमध्ये महत्त्वाचं योगदान दिलं आहे असं बांगलादेशच्या प्रतिनिधीनं म्हटलं आहे. तर भारत कृषी क्षेत्रात झपाट्यानं प्रगती करत असून त्यादृष्टीनं होणारं संशोधन उल्लेखनीय आहे असं केनियानं म्हटलं आहे. शेतीमधल्या पारंपरिक पद्धती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी भारत आणि इतर देशांमध्ये असलेलं सहकार्य महत्त्वपूर्ण असल्याचं मत जपानच्या प्रतिनिधीनं व्यक्त केलं आहे. अवयव प्रत्यारोपणासाठी मानवी अवयव हवाई मार्ग, रेल्वे मार्ग किंवा रस्त्यानं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठीची कार्यपद्धती केंद्रीय अर्थ मंत्रालयानं जारी केली आहे. मानवी अवयवांचा पूर्ण उपयोग करून घेणं आणि त्यांची गरज असलेल्या रुग्णांसाठी हे अवयव उपलब्ध करून देणं हा या कार्यपद्धतीचा उद्देश असल्याचं आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा यांनी म्हटलं आहे. अवयव देणारा आणि घेणारा हे 2 रुग्ण जेव्हा वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये असतात तेव्हा हे अवयव एका ठिकाणाहून दुसरीकडे न्यावे लागतात. यासाठीची प्रक्रिया या कार्यपद्धतीमुळे सुलभ होणार आहे. नीती आयोग, संबंधित मंत्रालय आणि या क्षेत्रातल्या तज्ज्ञांशी चर्चा करून ही कार्यपद्धती तयार करण्यात आली आहे. न्यायव्यवस्थेला पूरक ठरणाऱ्या विविध सेवांचं उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज चंदीगड इथं होणार आहे. फौजदारी कारवाई अंतर्गत इलेक्ट्रॉनिक स्वरूपातले पुरावे हाताळण्यासाठी न्यायसेतू, न्यायश्रुती आणि ई समन्स या यंत्रणा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. अन्य राज्यातून BAMS केलेल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर आयुर्वेदिक शिक्षणासाठी राज्याच्या कोट्यातून प्रवेश देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. मुंबईत काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी वैद्यकीय शिक्षण प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांना पदव्युत्तर प्रवेश नियमात आवश्यक ते बदल करून मान्यतेसाठी सादर करण्याचे निर्देश दिले. या विद्यार्थ्यांना आता राज्याच्या शासकीय आणि खासगी अनुदानित 85% तसंच खासगी विना अनुदानित 70% कोट्यातून प्रवेश घेता येणार आहे.
या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज बॅडमिंटनच्या उपांत्य फेरीत भारताच्या लक्ष्य सेनसमोर टोकियो ऑलिम्पिकचा सुवर्णपदक विजेता डेन्मार्कचा व्हिक्टर ॲक्सेलसेन याचं आव्हान असेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3:30 वाजता हा सामना सुरू होईल. लक्ष्य सेननं विजय मिळवला तर त्याचं पदक निश्चित होईल. दुसरीकडे महिलांच्या मुष्टियुद्ध स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत 75 किलो वजनी गटात टोकियो ऑलिम्पिकची पदक विजेती मुष्टियोद्धा लोव्लिना बोर्गोहाइन हिचा सामना आज चीनच्या ली क्वियान हिच्याशी होईल. तर पुरुषांच्या हॉकी संघाची उपांत्यपूर्व फेरीची लढत ग्रेट ब्रिटनसोबत होईल. नेमबाजीत 25 मीटर जलद फायर पिस्तूल प्रकाराच्या पात्रता फेरीत अनिश भनवाला आणि विजयवीर सिद्धू लक्ष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न करतील. महिलांच्या 3000 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीच्या पहिल्या फेरीत पारुल चौधरी सहभागी होईल. पुरुषांच्या लांब उडी स्पर्धेत जेस्विन अल्ड्रिन मैदानात उतरेल. हिजबुल्ला या लेबनॉनमध्ये सक्रिय असलेल्या दहशतवादी गटानं काल रात्री इस्रायलमधल्या बीट हिलेल शहरावर हल्ला केला. हिजबुल्ला गटाला इराणचं पाठबळ असून पॅलेस्टायनी नागरिकांच्या विरुद्ध इस्रायलनं केलेल्या हल्ल्याला तसंच इस्रायलनं केफर केला आणि देर सिरियान या लेबनीज शहरांवर केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून हे पाऊल उचलल्याचं हिजबुल्ला गटाचं म्हणणं आहे. इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यातल्या तीव्र संघर्षाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून अमेरिका आणि इंग्लंडनं लेबनॉनमधल्या आपल्या नागरिकांना तिथून तातडीनं बाहेर पडण्याची सूचना केली आहे. भारतीय हवामान विभागानं आज मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यातल्या घाट भागात अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे. तसंच पश्चिम मध्य प्रदेश आणि पूर्व राजस्थानमध्ये अत्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. नैऋत्य राजस्थान आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हा मुसळधार पाऊस अपेक्षित असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. दक्षिण भारतात आज कर्नाटकच्या किनारपट्टीच्या भागातही अतिमुसळधार पावसाची स्थिती असेल आणि उद्यापर्यंत केरळ, माहे आणि तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाची स्थिती असेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. महाराष्ट्रातही सर्वदूर पाऊस होत असून उद्यापर्यंत पुणे आणि सातारा जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. केरळमध्ये वायनाड जिल्ह्यात भूस्खलनग्रस्त भागात बचाव कार्याचा आज 6वा दिवस आहे. शोधकार्यात काल 16 मानवी अवशेष हाती लागले. सशस्त्र दलाचे 1250 पेक्षा जास्त कर्मचारी बाधित भागात मदत आणि आपत्ती निवारण कार्यात सहभागी झाले आहेत. दुर्घटना झालेल्या ठिकाणी पर्यटनाला न जाण्याचं आवाहन राज्य सरकारनं केलं आहे. मृतांचा शोध अंतिम टप्प्यात आल्यानं आता विविध मदत छावण्यांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या पुनर्वसनाकडे लक्ष केंद्रित केलं जात आहे. हिमाचल प्रदेशच्या काही भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या 37 दिवसात ढगफुटी, पूर आणि भूस्खलनाच्या एकूण 47 घटना घडल्या आहेत. राज्यात 22 ठिकाणी अचानक आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ता शोभना रानडे यांचं आज सकाळी पुण्यात निधन झालं. त्या 100 वर्षांच्या होत्या. शोभना रानडे यांनी निराधार महिला आणि मुलांसाठी समाजकार्य केलं. भारत सरकारनं 2011 मध्ये त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं. पुण्यात आगाखान पॅलेस इथं गांधी नॅशनल मेमोरियल सोसायटी आणि प्रशिक्षणासाठी महिलांकरता एक संस्था स्थापन करण्यात त्यांनी मदत केली. बालग्राम महाराष्ट्र नावानं एक मुलांचं गाव त्यांनी सुरू केलं. त्याद्वारे शेकडो अनाथ मुलांना आसरा मिळाला. गांधी नॅशनल मेमोरियल सोसायटीच्या माध्यमातून गंगा वाचवा चळवळीत शोभना रानडे यांचा सक्रिय सहभाग होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सरकारी योजनांचे फायदे तळागाळातल्या नागरिकांपर्यंत पोहोचवावेत याकरता राज्यपालांनी पुढाकार घ्यावा असं राष्ट्रपतींचं राज्यपाल परिषदेत आवाहन. कृषी अर्थतज्ज्ञांच्या 32व्या आंतरराष्ट्रीय परिषदेत परदेशी प्रतिनिधींकडून भारतातल्या कृषी क्षमतेची आणि कृषी क्षेत्रातल्या एकंदर यशोगाथेची प्रशंसा. अवयव प्रत्यारोपणासाठी मानवी अवयव हवाई मार्ग, रेल्वे मार्ग किंवा रस्त्याने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासंदर्भात केंद्र सरकारनं जारी केली कार्यपद्धती.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज बॅडमिंटनच्या उपांत्य फेरीत भारताच्या लक्ष्य सेनची लढत डेन्मार्कच्या व्हिक्टर ॲक्सलसेनबरोबर होणार. देशात विविध ठिकाणी पावसाचा प्रकोप, वायनाडमध्ये अद्याप बचावकार्य सुरू आणि ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या शोभना रानडे यांचं आज सकाळी पुण्यात निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.